आया. थँक्यू सो मच फॉर कमिंग. वेलकम मॅम. मी मृण्मय ठाकूर तुमचा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. मी मी प्रदीप सरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जायचं आहे आणि स्नेहल मॅम यांचं यथोचित स्वागत समारंभ करायचं आहे. मॅम आपल्याला श्रीफळ आणि शाल देऊन आपलं यथोचित स्वागत करण्यात येईल. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स विरुद्ध पालघर टायगर्स. नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला आर्किटेक्ट आणि इंजिनियर संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय केलाय. येस पंच, सामन्याला सुरुवात करायचं आहे. पहिला चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला, त्याहूनही सुंदर पाहायला फटका पाहायला मिळाला. चेंडूला सरळ फेकून दिलाय कव्हर रिजन मध्ये. क्रिकेटिंग शॉट चौकारासाठी 4. आर्किटेक्ट संघाला विनंती असेल की आपला 12 प्लेयर 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. आपल्याला नावं माहीत नाही आहेत फलंदाजांची. पालघर आर्किटेक्ट आणि इंजिनियर संघाच्या वतीने 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेश आणि पौराज सर गोलंदाजी मार्कवर. पालघर टायगर संघाच्या वतीनं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संजय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खेचण्यात यश प्राप्त झालंय परेशला. दुसरा चेंडू घेऊन संजय कमबॅक करेल का? यावेळेस फुलटॉस चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली, मात्र पंचांनी दाद फेटाळली. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली 4 धावांवर. 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे चिराग राऊत, दुसरीकडे शशांक राऊत. मेन कॅमेरामॅन तनय घरत खूप सुंदर कामगिरी करत असताना ओम साई स्पोर्ट्स टीमच्या वतीनं साईड अँगल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ध्रुव राऊत जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. ऑनलाईन स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत कौतुक तरे. आणि मेन स्क्रीन जे हँडल करतायत अक्षय मोरे यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तुमची देखील आम्हाला खूप चांगली साथ आतापर्यंत या दिवसात लाभलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरा सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत पौराज सर. यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि त्याचा फायदा मिळाला आर्किटेक्ट संघाला. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 6 धावा. संतत गतीने चाललेला हा क्रिकेटचा खेळ, जिथे आपल्याला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्टरित्या पाहायला मिळतंय. संजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस आकुटप्याचा चेंडू होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय. प्रॉपर टायमिंग अजूनही नाही झालंय परवेज कडून, पौराज कडून. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 6 धावांवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संजय. यावेळेस फुलटॉस चेंडू, चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. या ठिकाणी दांडी 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 गोल. पौराज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. येस डीजे.
हॅलो माईक चेक. दरम्यान मैदानावर बोईसर तलाठी कोतवाल नितीनजी धोडी सर यांचं आगमन झालंय. त्यांचा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित बोईसर तलाठी कोतवाल नितीनजी धोडी सर यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी मी आमंत्रित करतो ॲडव्होकेट जतीन वरठा सर. त्यांचं श्रीफळ आणि मायेची शाल देऊन स्वागत समारंभ केला जातोय. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. वेलकम. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, ज्या अर्थी आपण गोलंदाजी मार्गावर एक नवीन गोलंदाज पाहतोय हेमंत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळण्यात यश प्राप्त झालं हेमंतला. पुढचा चेंडू, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत खालती क्षेत्ररक्षक तैनात आणि गुड कॅच ऑफ क्वालिटी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द डग आउट, विकेटचं पतन. संख्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज मयूर, एक ऑलराऊंडर फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या जर्सी घालून नेहमी हाच फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, मयूर राऊत. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे खेळाला होते पुन्हा एकदा सुरुवात. हेमंत राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, यस पंचांनी दर्शवला. इट्स वाईड बॉल, स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 12 धावा. लाईन मध्ये झाली चुकी. मयूर सारखा एक भरभक्कम फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस गोल्डनवर आदळलेला चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडूला सरळ फेकून दिलाय, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज मयूर बॅक टू द डग आउट, विकेटचं पतन. अतिशय चांगला फटका आपल्याला मयूरच्या मार्फत पाहायला मिळाला, मात्र तेवढ्याच क्वालिटी पद्धतीची क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मयूरची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलाय नवीन फलंदाज विजय. हेमंत आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पुलचा फटका अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, डीप मधून खेळाडू आलाय. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हेमंत. यावेळेस चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. चांगला चेंडू हाताळलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 13 धावांवर. यस डीजे.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निनाद, आपल्या संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू निनादचा. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय अलॉंग द कार्पेट, सीमारेषा पार, चौकार, 4. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. विजय पहिल्या चेंडूवर चौकार खेचतोय आणि आपली झलक मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय गोलंदाजांना. क्षेत्ररक्षणामध्ये झाले बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय स्वतः गोलंदाजी केल्यानंतर एक ब्लाइंड स्पॉटवर आपल्याला पाहायला मिळतोय. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे निनाद गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. राईट अमोर द विकेटचा मारा. यावेळेस पुन्हा एकदा हळुवार पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चकवण्यात यश प्राप्त झालंय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 17 धावांवर. पहिल्या इनिंगचं तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट, सीमारेषा पार, चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाकडून झालाय. आपल्या एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नानं आलंय यश. आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा वाचवण्यात यश प्राप्त झालंय क्षेत्ररक्षकाला. सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच दर्शवतायत लाईन मध्ये झाली चुकी. इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस ऑन द टोस, थ्रू दी कव्हर, चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार, क्वालिटी चौकार, 4. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कमबॅक करण्यात यश प्राप्त झालंय निनादला. एक चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू टाकलाय निनादनं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस शॉर्ट ऑन पूलचा फटका मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक राज तैनात आहे. हा पठ्ठा काही चुकी करत नाहीये. सुंदर कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. फलंदाज आपल्या संघाची जबाबदारी घेण्यासाठी साखरे सर. ज्या साखरे सरांनी आम्हाला समालोचन कक्षात खूप चांगली साथ दिली, ते साखरे सर मैदानाच्या आतमध्ये उभे ठाकलेत आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना. नवीन गोलंदाजी मार्कवर राज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, चांगला चेंडू मी म्हणेन, उजव्या यष्टीच्या एकदम बाहेर पिच केलेला चेंडू. कॉर राऊंडर परफॉर्मन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा खेळाडू राज, ज्याचं नाव, सुंदर त्याचं काम. यावेळेस पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पंच दर्शवतात. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकावर 25 धावा, 25 रन्स. अतिशय संतत गतीने चाललेली फलंदाजी. पालघर आर्किटेक्ट अँड इंजिनियरचा हा संघ. यावेळेस चांगला फटका मी म्हणेन, क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ फेकून दिलाय. पॉइंट, सीमारेषा पार, आलाय चौकार, 4.
यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकारानंतर कमबॅक करण्यात यश प्राप्त झालंय राजला. निर्धाव चेंडू टाकत असताना फलंदाजाला सांगतो एक तेरी तो एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गरमागरमी पाहायला मिळते, तू तू मे मे पाहायला मिळते. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधील युद्ध पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, चेंडूला दिशा दिली. मिडविकेट रिजन मध्ये चेंडू चाललाय. बॉलर स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये गोलंदाजी करत असताना चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. मिलिंद साखरे सर आणि विजय यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू, अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्यात यश प्राप्त झालंय राजला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आर्किटेक्ट आणि इंजिनियरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्यावर आपल्या भारत देशाची धुरा, तोच संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान चेंडू बराच काळ हवेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक रनिंग कॅच ऑफ क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिरावलेली 31 धावांवर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. आणि पालघर टायगर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडून मागे 32 धावांचं एक आव्हान. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती आणि चान्स देऊया डीजे नकुलला. प्लीज नकुल. वॉरियर्स विरुद्ध फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. पालघर वॉरियर्स आणि पालघर फायटर्स संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण यायचंय नाणेफेकीसाठी.
हॅलो माईक चेक. चला निनाद सर तुम्ही यायचंय नाणेफेकीच्या कौलासाठी. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पालघर फायटर्स विरुद्ध पालघर वॉरियर्स. दोन्ही कर्णधार आलेत. नाणेफेकीचा कौल होतोय. टेल इज अ कॉल आणि टेल्स. काय असेल तुमचा निर्णय? चला पालघर फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि लवकरात लवकर आपला डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. हॅलो माईक चेक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला, नाण्याची एक बाजू पाहिली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली 32 धावा. फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. पालघर टायगर संघाच्या वतीने 2 सलामीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोरे आणि संजय. संतोष मोरे आणि संजय आपल्याला 2 सलामीवर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव, माफ करा अभिषेक. आर्किटेक्ट आणि इंजिनियर संघाच्या वतीनं पहिला गोलंदाज. यावेळेस आकुटप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. मोरेच्या फळीतून आलाय ब्रँडेड चौकार. 4. धावसंख्या जाऊन पोचले 8 धावेंवर. 1 चौकार 1 डॉट. पुन्हा एकदा चौकार. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. मंगेश आपण कुठे असाल मैदानाच्या आतमध्ये? त्यांनी समालोचन कक्षात यायचंय. मंगेश. वाईट +1. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषा पार. चेंडूला खेळून काढलाय 1 बाउन्स. चौकार. 4. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. मोरेला बघून संजय देखील आपल्या रंगात पाहायला मिळतोय. या षटकामध्ये सलग 3 चौकार. गोलंदाजावर आक्रमण पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कमबॅक करेल का? यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिली फाईन लेग रिजन मध्ये. आता क्षेत्ररक्षक सजवलाय तिकडे. चांगला इंटेलिजन्स आपल्याला पाहायला मिळते आर्किटेक्ट आणि इंजिनियर संघाकडून. ज्या क्षेत्रामध्ये चौकार आला त्या क्षेत्रात प्रोटेक्शन ठेवणं अत्यंत महत्वाचं आणि ते करून दाखवलं. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 15 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रणव. यावेळेस दांडी 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 गोल. मोरे बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन.
षटकामध्ये तब्बल 15 धावा कमावल्यात टायगर संघानं. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर मयूर राऊत. राईट मोर द विकेटचा मारा पहिला चेंडू. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर भेदक मारा पाहायला मिळाला. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय संजय, ज्याने खूप चांगली गोलंदाजी हाताळली. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हर रिजन मध्ये चेंडू बराच काळ हवेत. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. संजय नावाचा खणखणीत षटकार, चौकार, 4. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट, फटका सजवण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग नाही झालंय, कनेक्शन नाही झालंय आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मयूर राऊत राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता, अक्षरशः खोदून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. तिकडे चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. संजयच्या फळीतून आलाय क्वालिटी चौकार, 4. संजयच्या फळीतून आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला स्टिअर केलंय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये होता, त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, तेवढी चांगली फेकी देखील केले. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी मात्र 7 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी, पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. चांगले फटके खेळल्यानंतर गोलंदाजावर दडपण येतं, प्रेशर येतं, मात्र त्या प्रेशरला हँडल करण्याचा खेळ म्हणजेच क्रिकेट मित्रांनो. ते प्रेशर तुम्हाला हँडल करावं लागेल, तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. मयूर पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मात्र सुंदररित्या डिफेन्स केलाय संजयनं. निनाद या फलंदाजाला चान्स कुठेतरी देण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पालघर आर्किटेक्ट आणि इंजिनियर संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रणव सर. धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी मात्र 6 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फ्लायटेड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, खोदून काढलाय चेंडू, सरळ चाललाय सीमारेषा पार. आलाय निनाद नावाचा खणखणीत चौकार, 4. आता मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे, मात्र 2 धावांची आवश्यकता पालघर टायगर संघाला सामना जिंकायचा असेल तर. यावेळेस पंच दर्शवतायत खूप बाहेरची लेन, उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू दाखवलाय वाईटच्या रूपात. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर आणि आता मात्र टायगर संघाला मात्र 1 धावेची आवश्यकता. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू होता, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालाय.
निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. शेवटचा रन मात्र तो शेवटचा रन काढण्यासाठी देखील फलंदाजाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यावेळेस आगोटप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. निनादच्या फळीतून दर्जेदार षटकार 6. या सामन्याची शेवट. सामना संपलाय. पालघर टायगर्स संघाने हा सामना एका हाती जिंकलाय. धन्यवाद.